में अवैध रेत तस्करी का मामला प्रशासनिक कार्रवाई से आगे बढ़कर सामाजिक और संवेदनशील मोड़ ले चुका है। जब्त किए गए ट्रैक्टर के मालिक सौरभ रामटेके ने तहसीलदार सतीश मासाल पर न केवल भ्रष्टाचार बल्कि जाति सूचक व्यवहार के गंभीर आरोप लगाए हैं। आखिर सच क्या है और क्या वाकई एक शिकायतकर्ता को ही बना दिया गया निशाना? ब्रह्मपुरी तालुका में कथित अवैध रेत परिवहन का मामला अब तूल पकड़ता जा रहा है। ट्रैक्टर मालिक सौरभ रामटेके का दावा है कि पिछले 1 वर्ष से डंपिंग के नाम पर बड़े पैमाने पर रेत परिवहन हो रहा है। रामटेके के अनुसार उनसे हर महीने 30,000 रुपए की मांग की जाती थी और कहा जाता था कि रॉयल्टी की आवश्यकता नहीं है। आरोप है कि जब 50,000 रुपए की अतिरिक्त मांग की गई तो उन्होंने साफ इनकार कर दिया। रामटेके का कहना है कि उन्होंने 25 फरवरी 2026 को अवैध रेत उत्खनन से हो रहे पर्यावरणीय नुकसान को लेकर संबंधित विभाग को लिखित शिकायत दी थी। आरोप है कि उस शिकायत के मात्र 3 दिनों के भीतर उनका ट्रैक्टर जब्त कर लिया गया। उन्होंने ये गंभीर आरोप लगाया है कि वे अनुसूचित जाति से होने के कारण उनके साथ जाति सूचक गाली गलौज की गई है। रामटेके ने चेतावनी दी है कि यदि उन्हें न्याय नहीं मिला तो वे आमरण अनशन पर बैठेंगे। नमस्कार मंडळी, आज आपण आमच्या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये जो अवैध पद्धतीने रेतीचं उत्खनन सुरू आहे, म्हणजे कुठेतरी डंपिंगच्या नावाखाली दिवसा तर डंपिंग होतेच, परंतु रात्रीला जे मोठ्या प्रमाणामध्ये अवैध रेतीचे वाहने चालतात त्याबाबत आम्ही मोठ्या प्रमाणात बातमी प्रसारित केली होती आणि ते सर्व ब्रह्मपुरीतीलच नाही तर संपूर्ण देशातील महाराष्ट्रातील जनतेने बघितलेले आहे। तर आज आपण अशा व्यक्तीसोबत बसून आहोत जे व्यक्तीचा स्वतःचा ट्रॅक्टर ह्या अवैध रेती तस्करीमध्ये होता आणि आज आपण त्याच्याकडून माहिती जाणून घेऊया की कशा पद्धतीने अवैध रेती तस्करी आपल्या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये चालत होती, कारण हे स्वतः त्या तस्करीमध्ये सामील होते आणि ते आपल्या सोबत आहेत रामटेकेजी। माझं नाव सौरभ अनिल रामटेके। तर ह्या अवैध तस्करीमध्ये तुम्ही सामील होते आणि नेमका काय प्रकरण घडला तुमच्यासोबत की तुम्हाला जनतेला सांगावं असं वाटते की कशा पद्धतीने तस्करी सुरू होती आणि नेमका काय काय घडलं होतं आणि तुम्ही का बरं जनतेला सांगत आहात की हे तस्करी थांबली पाहिजे? मागच्या महिन्यापासून चालू होत होता आणि चालू आता या महिन्यामध्ये माझी परिस्थिती नव्हती, गाडीची किस्त भरायची होती, मी किस्त काही भरू शकला नाही। सर म्हटलं मी चालतो, तर आता म्हणते 50,000 रुपये पाहिजे, तर 50,000 रुपये द्यायची सर माझी लायकी नव्हती, गाडीची किस्त पण भरला नव्हता मी। बाहेरून 30-40 गाड्या चालू आहेत, 30-40 जणांच्या लोकांच्या गाड्या चालू आहेत, ब्रह्मपुरीलाच मारता बरं दिवसा। अच्छा, तर मी पैसे देऊ काही शकला नाही तर माझी गाडी पकडून नेला आणि बाकीचे जे गाड्या चालू होत्या ते आताही चालूच आहेत, ते आता पण चालूच आहेत। अच्छा, म्हणजे जेव्हा पैसे नाही म्हटल्या तुम्ही कराराच्या वेळेस की बा 30च्या जागी आता तू 50 दे, म्हणजे 1 महिना 30,000 घेतला, दुसऱ्या महिन्याला म्हटले की 50,000 दे, तर 50,000 नाही देत म्हटल्या, तशा वेळेस नेमका काय झाला? तशा वेळेस त्यांना शिवा वगैरे दिला, म्हणजे खालच्या जातीचा माणूस आहेस म्हणे, तू महार जातीचा माणूस आहेस म्हणे, धेड्या माणूस आहेस म्हणे तू म्हणे, अच्छा असं म्हटलं आणि माझी गाडी घेऊन गेले। म्हणजे जातीवरून तुम्हाला शिवे दिली? जातीवरून शिवा दिले तुम्हाला। बाकीचे जातीचे आहेत त्यांना असंच जाऊ दिले, त्याचे गाड्या सोडून टाकले तहसीलदारांनी। तर आमच्या डोक्यावरती हात आहे मंत्र्या संत्र्याचा असं म्हटलं होतं, तसं नाही तर अख्ख्या विदर्भामध्ये आम्हाला कुठेच काही होऊ शकत नाही असं त्यांना म्हटलं। तहसीलदारावर जर कारवाई जर नाही झाली तर मी उपोषणाला बसणीन, आत्मदहन करण्यासाठी बी बसणार तहसील समोर। तहसीलदार साहेबांनी म्हटलं 30,000 रुपये देणं गाडी चालव, तर आम्ही चालवत होता। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास, सच साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।